त्या याच्याकडे माझ्या त्याच्याकडे मोबाईल म्हणून नमस्कार, मी कृष्णा मोरे. माहिती अधिकार जनजागृती अभियान राबवत आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. 12 ऑक्टोबर 2005 साली माहिती अधिकार कायदा संपूर्ण देशात लागू झाला. त्यानंतर सालाबादाप्रमाणे यावर्षीही 12 ऑक्टोबर 2016 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळे माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृतीचं व अंमलबजावणीबाबत सद्यस्थितीत काय आहे याबाबत आमच्या कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत आमचे मित्र नंदूभाऊ व त्यांचे सर्व सहकारी हे या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत माहिती अधिकाराची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे याबाबत सर्वांकडून मतं जाणून घेण्यात आली. तसेच कायद्याबाबत जनजागृती करताना सामान्य नागरिकांपर्यंत हा कायदा कसा पोहोचेल याबाबत काय उपाययोजना केल्या पाहिजे, सामान्य माणसासाठी या कायद्यानुसार कशा पद्धतीने एकमेकांचं सहाय्य करू शकतो याबाबत अशा असंख्य विषयांवर या बैठकीत चर्चा व उहापोह करण्यात आला. तसेच सदर जो कायदा आहे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणांनी कशा पद्धतीने करावी याबाबत देखील चर्चा करण्यात आली. शासनाचे जे 19 लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्र शासनाचे, मुळात या 19 लाख कर्मचाऱ्यांना ज्या दिवशी माहिती अधिकाराचं परिपूर्ण प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला हे 19 लाख कर्मचारी माहिती अधिकाराचा उपयोग 100% करून देतील. अशा या कायद्यामुळे याच्या निष्कर्षावर सदर बैठकीमध्ये सर्व सदस्य आलेले आहेत. तसेच आज 12 ऑक्टोबर या दिवशी माहिती अधिकार कायद्याला 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमानिमित्त आलेले सर्व जे मित्रमंडळी, इथे जे तरुण, जे समविचारी युवक यांना या कायद्याचा त्यांच्या स्वतःच्या जीवनात कसा वापर करता येईल याबाबत जो उहापोह करण्यात आला, या उहापोहाच्या माध्यमामधून सर्व युवक अगदी चर्चाच्या प्रमाणे त्यांचे प्रश्न देखील विचारत होते व कायद्याबाबत जाणून घेत होते. अशा हा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात नंदूभाऊंचे आभार मानले, त्यांचे सर्व मित्रमंडळींचे आभार मानले. आपण माझ्या या दृष्टीने मी हा माहिती अधिकार जनजागृती अभियानाचा छोटासा प्रयत्न करत आहे. याबद्दल सर्व जनतेला ज्या कुणाला माहिती अधिकाराबाबत काही मार्गदर्शन हवं असेल त्यांनी दत्त मंदिर चौकात माझं माहिती अधिकार जनजागृती अभियानाचं ऑफिस आहे, माझ्या कार्यालयात येऊन संपर्क करावा. सगळ्यांसाठी मी माझ्या परीने जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो.